भाजप घाबरलेल्या स्थितीत जागावाटपावरून महायुतीत पुन्हा भूकंप होणार, बाळासाहेब थोरात यांचा मोठा दावा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो न्याययात्रा केवळ महाराष्ट्राच्या फायद्यासाठी नसून देशाच्या फायद्यासाठी असल्याचे मत ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. मणिपूरपासून झालेली यात्रा नाशिकामध्ये प्रचंड जल्लोषात पोहोचली. सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला. ठिकठिकाणी राहुल गांधी यांचं स्वागत करण्यात आल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. दरम्यान राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकामध्ये पोहोचली आहे. नाशिकमध्ये आज त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन दर्शन घेतले. आज त्यांची यात्रा नाशिकामध्ये मुक्काम करणार आहे. दरम्यान 17 मार्च रोजी इंडिया आघाडीची भव्य सभा होणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. तत्पूर्वी 16 तारीखला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस्थळी चैत्यभूमी येथे भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी जागा वाटपावरती भाष्य केलं. ते म्हणाले की 2-4 गोष्टींवरती चर्चा होणं अजून बाकी आहे. बाकी आम्हाला त्याची माहिती आहे. कोणाच्या कोट्यात कोणत्या जागा आहेत हे माहीत असल्यानं आम्ही कामाला लागलो आहोत. फक्त यादी जाहीर होणं बाकी आहे. बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नाराजीवरही भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आता नाराजीचा प्रश्न येत नाही. अशी वेळ आली की देश आपल्याला पुढे कोणत्या पद्धतीनं न्यायचा आहे, पुढे लोकशाही राहणार की नाही, राज्यघटना राहणार की नाही, असे प्रश्न उपस्थित होत असताना तर सर्वांनी एकत्र यायला हवं, ही भावना त्यांच्या मनामध्ये आहे. थोरात यांनी भाजपच्या दुसऱ्या उमेदवारी यादीवर भाष्य केलं. ते म्हणाले, असं वाटलं की काहीतरी नवीन होईल, मात्र नवीन काही करण्याचं धाडस नाही. भारतीय जनता पक्ष घाबरलेल्या अवस्थेत आहे, ही वस्तुस्थिती आहे, असं त्यांनी दावा केला. जागा वाटपावरून महायुतीमध्ये भूकंप होणार असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले. बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार असून लोक पुन्हा काँग्रेसकडे आघाडीमध्ये येत आहेत. जनतेची भावना आघाडीच्या बाजूने असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.